नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बघा, आज नाही दिवाळीची तयारी सुरू झाली होती. म्हणजे अपलोड करायला थोडा वेळ झाला, पण माझी दिवाळीची तयारी सुरू होती तेलाचा डबा फोडण्यापासून. आत्तापर्यंत सगळं घर सारवून झालं, सगळी भांडी घर स्वच्छ करून झालं. आता म्हटलं तेल सारखं सारखं डब्यातनं काढण्यापेक्षा एकदाच आपण कॅन भरून तेल काढावं. म्हणजे कसं होतंय की सारखं सारखं तेल काढायला लागणार नाही. मग आता तयारी कशाची सुरू आहे माहिती आहे का माझी? कानावलं करायची. मग त्यासाठी म्हटलं रवा भाजून घ्यावा. पहिला पदार्थ कुठलाही गोड बनवायचा आणि मग दिवाळी बनवायला सुरुवात करायची, असं माझी आजी नेहमी म्हणायची. म्हणजे त्यावेळेला आजीनं सांगितलेलं जरा वेगळं वाटायचं, पण आता खरोखरच वाटतं पदार्थ म्हणजे कुठलाही पदार्थ बनवताना दिवाळीला सुरुवात करताना गोड पदार्थानं करायची. मग आज मी पहिल्यांदा काय बनवलं? कानावलं बनवायला लागलं. मग त्यासाठी कानावलं बनवायचं म्हटलं की त्याला सारण करायला पाहिजे ना. मग छानपैकी गरा निवडून घेतला आणि म्हटलं आता गरा मस्तपैकी भाजून घ्यावा. गरा भाजून घेताना पण नाही त्यात थोडं तेल घातलं. कोण तुपात भाजतं, मी तेलात भाजला बरं का. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या, का तर माझ्याकडे एवढं तूप शिल्लक नव्हतं. म्हटलं चला आपण नाही आता तेलात भाजूया रवा. छानपैकी खमंग असा लालसर होईपर्यंत मंद गॅसवर गरा भाजला बरं का. का तर आत्तापासूनच पहिल्या पदार्थापासूनच काय वाटतं माहिती आहे का, कानावलं छान खमंग आणि रुचकर झालं पाहिजे ते. मग खमंग कसं होणार? गॅस फास्ट करून रवा जर भाजला तर तो पटकन भाजणार, पण तो खरपूस असा भाजणार नाही बरं का. म्हणून मी मंद गॅसवर नाही छानपैकी 1.5 किलो असा रवा भाजून घेतला बघा. आणि त्यात अर्धा किलो खोबरं घालणार आहे. मग आता मी कानावल्याचं पीठ मळायला लागल्या. त्यासाठी काय घेतलं माहिती आहे का? त्याला पण नाही 1.5 किलो मैदा घेतला आणि अर्धा किलो रवा घेतला. म्हटलं एवढं आपलं पीठ मळायचं. आणि मी ज्यांना कानावलं करायला सांगितलं त्या सगळ्याजणी मला नक्की येतो म्हणल्या. मग काय म्हटलं प्रश्नच नाही. मग मी आपलं कानावल्याचं भरपूर मळलं. म्हटलं सारखं सारखं कुठं करायचं होतं. परत शेतातली कामं चालू होती ती, परत काही कानावलं करायचं होत नाही ते. मग तेल कडवून घेतलं बघा 2 पळ्या. का तर कानावलं असं फुगलं पाहिजे ते आणि त्याला फोडाचं वरनं छानपैकी आलं ना, आणि लालसर कानावलं खायला छान आवडतं बरं का. म्हणजे पहिल्यांदा कसं सगळीजण पांढरं असं कानावलं निघायला पाहिजे ती, किंवा गुळद्या रंगाचं निघायला पाहिजे ती तळल्यानंतर असं वाटायचं. पण आता लालसर कानावलं खायला आवडते ती बरं का सगळ्यांनाच, आणि मला पण आवडते ती. खरं सांगायचं तर आमच्या आईनं पहिले गव्हाच्या पिठाचं कानावलं करायचं, ते पण एकदम छान व्हायचं बरं का. आणि ते पण आम्हाला आवडायचं. गव्हाच्या पिठाच्या चकल्या, मऊसू चकल्या व्हायच्या, त्या पण आवडायच्या. म्हटलं आता पीठ मळून ठेवावं आणि मग सारण करायला घ्यावं. तोपर्यंत पीठ भिजल ना. मग आता हे सारण मिक्स केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे बापरे याचा व्हिडिओ करायचा होता. मग काय आता तुम्हाला दाखवते. लालसर भाजलेला रवा, बारीक केलेलं खोबरं, बारीक केलेली साखर आणि ही वेलची पूड आहे. वेलची पूड आता चाळून घेते बरं का. बऱ्याच पदार्थात असं होतं की वेलची पूड बारीक करते आणि परत चाळायची लक्षातच राहत नाही माझ्या. आणि हे आता असं चाळून घेते आणि हे परत साखरेच्या डब्यात टाकते. आणि व्हिडिओ तुम्हाला सांगितलंच मी अपलोड करायला थोडा लेट झाला, पण लक्ष्मीपूजनाच्या वेळेला काय झालं, ज्यावेळेला मी गुलाबजाम करत होते की नाही त्यावेळेला नाही बरोबर साखरेत टाकलेली ही वेलची आहे की नाही ती बरोबर पाकात परत तशीच अशी पोहायला लागली. का तर माझ्या लक्षातच नाही ना, मी त्यात वेलची साखरेत घातलेली आणि ती बरोबर गुलाबजामच्या वेळेला पाकाला ठेवलं. आणि आता ह्यात नाही मी जायफळ खिसून घालते. म्हणजे कसं प्रत्येक पदार्थात आपण नाही वेलची जायफळ असं घालतच असतो, तसं मीही थोडं नाही जायफळ खिसून घातलं यात बघा. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला आत्ताच एवढा छान सारणाचा वास यायला लागला की नाही काही विचारू नका. माझं कसं प्रमाण म्हणजे कसं असं हे पावशेर घ्या, हे अर्धा किलो घ्या, हे एवढं घ्या, असं काही प्रमाण नसते बरं का. माझं आपलं प्रमाण अंदाजेच असते सगळं, आणि तो अंदाज ठोकला तरी बरोबरच ठरतो. का तर नाही कधी शक्यतो चुकत नाही, पण चुकला तर काय होणार, थोड्याफार पुऱ्या होतील, ह्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. मग आता बघा हे कानावलं सगळ्या जणींनी लाटलं आणि 2 सुपं झाली की मी तळायला घेतलं. म्हटलं परत नाही सुकतेली कानावलं. का तर एवढ्या जणी लाटायला होत्या की कानावलं कधी लाटून होतेली, एक अर्ध्या तासातच लाटून होतेली. एवढ्या जणी भरपूर जणी आल्या आणि मस्तपैकी हसत खेळत कानावलं लाटलं. माझी आजी नेहमी म्हणायची की कानावलं करायचं म्हटलं की भरपूर गोतावळा लागतो. तसं का नाही सगळे पदार्थ आपण बनवू शकतो, पण दिवाळीत एक पदार्थ सगळ्यांनी मिळूनच बनवायला लागतो, ते म्हणजे कानावलं. आणि गावाकडे कसं असते प्रत्येकजण एकमेकांच्यात बनवायला म्हणजे कानावलं बनवायला जातं आणि ते पण आपल्याला बनवू लागायला तिथे. पण असं नसते बाबा तू म्हणजे जेवढं आहे ना त्यांनी बनवलंय ना तेवढं सगळं लाटू लागते सगळीजण. पण आम्ही आमच्या माहेरी पण नाही लहान होतो त्यावेळेला सगळ्यांच्या घरी पळपूर लाटणे घेऊन आपलं कानावलं लाटायला जायचं. तर कानावल्याला फोड पण असं छान आली ती. आणि थोडंफार मी असं गोळद्या रंगाचं काढणार आहे आणि थोडंफार एक पातेल्यावर नाही लालसर असं कानावलं काढणार आहे. पण तुम्हाला कानावलं लालसर खायला आवडते ती का असा
गुळद्या रंगाचं खायला आवडते ती, हेही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि पहिल्यांदा कसं कानावलं करून घेतलं नाही की अर्धी दिवाळी झाल्यासारखी वाटते बघा. आणि माझं एक ह्या वर्षी काय वाटलं माहिती आहे का मला, एवढं सगळं कानावलं लाटून झालं बघा. म्हणजे की नाही जेवढं जण करू लागायला असतील का नाही तेवढं कानावलं ते म्हणजे कानावलं सुकायला लागलं तळायला उरकणं. ते 2 सुपं झाल्यावरच मी तळायला घेतलं होतं, तरी पण का नाही तळायला उरकलं नाही ते. आणि 1-2 कानावलं फुटलं होतं. मग त्यातलं काही मी तेल गाळून घेतलं नाही का, तर सारखं सारखं 1-2 फुटतच राहणार. म्हटलं खाली गाळ राहिला तर तो काही एवढा उचसत नाही. आणि थोडंसं राहिलं होतं तळायचं, म्हटलं आता कशाला तेल बदलत बसायचं, त्याच तेलात आपलं तळून घेऊया. मग आता असं तळून घेते का, तर आज चकली करायचं म्हटलं होतं पण ते काही जमलंच नाही मला. म्हणून नाही माझी गडबड आणि धावपळ भरपूर अशी चालली होती. का तर आपल्याला वाटतं की लवकर दिवाळी झाली पाहिजे, लवकर दिवाळी झाली पाहिजे. आणि यावर्षी आणि गेल्या वर्षी या 2 वर्षात मी असं ठरवलं की बिघडलं तरी चालेल पण बुंदी घरातच पडायची आणि लाडू घरातच बनवायचे. आणि हे माझं एवढं कानावलं झाले ते बघा. आणि मी घरात नाही गेल्या वर्षी पण बुंदीचं लाडू बनवलं होतं, बुंदी पाडून, तेही छान झालं होतं. पण काय झालं, मला असं वाटलं की माझा चॅनल शेतीचा आहे, मी फक्त शेतीचाच व्हिडिओ अपलोड करू शकते. पण नाही, यावर्षी मी आपलं सगळं मी जे काही घरात पदार्थ बनवलं ते सुद्धा नाही व्हिडिओ अपलोड केले ते बघा. त्यामुळे मलाही छान वाटलं की माझं पदार्थ बघून सगळ्यांना खूप, म्हणजे आत्ता मोठा व्हिडिओ मी आत्ता अपलोड केला आहे आणि छोटे छोटे व्हिडिओ आहेत नाही ज्या त्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला कानावलं बनवलं नाही त्याच वेळेला अपलोड केले होते. तर सगळ्यांच्या कमेंट खूप छान आल्या, सगळ्यांनाच कानावलं खूप आवडलं. तर तुम्हाला पण आवडलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि तसंच झालं की माझा अंदाज थोडासा चुकलाच बरं का, त्यामुळे एवढ्या सगळ्या पुऱ्या झाल्या. एक विशीकभर आणखीन जास्त कानावलं झालं असतं बरं का, पण ते कमी झालं. म्हणजे झालं तर झालं, पण मस्तपैकी आपलं संध्याकाळी ना एक श्रीखंड सडा बनायचा आणि त्याच्याबरोबर पुऱ्या खायच्या. मग बाकीचं बघू थोड्या वेळाने. असं आहे का, तर की नाही असं पण आपल्याला कुठं पुऱ्या करून खायचे होते, तेवढा सगळा सण करतो आपण आणि असं काही करून खायचं म्हटलं की नको वाटतं. पण तरी पण पुऱ्या खायच्या म्हटलं तर खाऊ वाटत नाहीत बरं का. का तर तेलकट म्हणजे तेलासमोर बसून बसून किंवा सगळं काम करून नाही काही खाऊ वाटत नाही ना. तर का नाही हे कानावले खूप छान झाले आणि भरपूर असं कानावलं झाले ते बरं का. आणि पुऱ्या पण कशा टंब फुगतात बघा बरं का. मी भरपूर असा मैदा वापरला आहे आणि थोड्या प्रमाणात नाही रवा घातला. ते मळताना पीठ मी तुम्हाला दाखवलंच, अशा पुऱ्या छान झाल्या. पण गव्हाच्या पिठाची पुरी खरंच खूप छान लागते बरं का. आणि कोणी कोणी खाल्ल्या हेही मला कमेंट करून सांगा. मला गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खूप आवडतात, मैद्यापेक्षा नाही त्या पुऱ्या नाही चवीला भरपूर छान अशा लागते त्या. आणि मला त्याच पुऱ्या आवडते त्या. का तर आम्ही लहान होतो की नाही त्यावेळेला आमच्या आई प्रत्येक सणाला की नाही गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवायची. आणि दिवाळीच्या वेळेला की नाही आमच्या घरी घाण्याचं तेल असायचं, कारळ्याचं, परत सूर्यफुलाचं कारळ असायचं, बारीक कारळ, शेंगा निघालेलं त्याचं घाटं निघालेलं त्याचा एक घाणा मस्तपैकी काढून आणायचा आणि मग आमची दिवाळी असायची. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.